आधीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावामध्ये खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक रहस्यमय आणि खूप मोठं झाड होतं. हा एक साधारण झाड नव्हता, कारण त्यावरती फळ फूल नव्हते लागत आणि त्या झाडांच्या शाखांमधून गोड आणि पौष्टिक दूध बाहेर यायचं. अरे हे काय, या झाडावर कुठलंच फूल किंवा फळ नाही आहे, पण यातून दूधची धारा वाहत आहे. काय खरंच पंडितजी? हो, हे तर अद्भुत आहे. जा शिष्य जा, पूर्ण गावात ह्या जादुई झाडाची गोष्ट पसरव. पंडितजीच्या बोलण्यावरती शिष्य त्यांच्या आदेशाचं पालन करतात आणि गावामध्ये आणि त्या जादुई झाडाची बातमी पसरवण्याचं काम करतो. अरे पंडितजी, आज तुम्ही सर्वजणांना या मंदिराच्या बाहेर का उभं केलंयत? सांगतो शिष्य. गोपी बहिणी, आम्ही ऐकलंय की तुमच्या पायात खूप मोठा जखम झाला आहे. हा, खरं बोललात तुम्ही, पण त्याचा याच्याशी काय संबंध? सांगतो. काय तुम्ही हे एक कटोरी दूध पिऊ शकता? शिष्याचं बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात, पण गोपीने ते पूर्ण दूध संपवून टाकलं आणि चमत्कार होतो. तिच्या पायाचा जखम स्वतःहूनच भरायला लागतो. अरे बघा, माझा जखम ठीक झाला. अरे वा, हे तर कमाल झाली. पंडितजी, हे सर्व काय आहे? तुम्ही शेवटी काय जादू केलात की माझ्या पायाचा जखम ठीक झाला? जादू मी नाही, ह्या दुधानं केला आहे. म्हणजे? सांगतो. मला मागच्या सप्ताहामध्ये एका जादुई झाडाबद्दल माहित पडलं आहे, जे आपल्या गावातल्या जंगलामध्ये स्थित आहे. काय? जादुई झाड? हो, जादुई झाड. एक असं झाड ज्यावर ना फळं आहेत ना फुलं, पण त्या झाडातून दुधाच्या धारा वाहतात. काय? दुधाची धारा? हो, मानतो की ऐकायला थोडं अविश्वसनीय आहे, परंतु हेच सत्य आहे. मी स्वयं ह्या झाडाला बघितलं आहे. पहिले तर मी पण आश्चर्यचकित होतो, पण जेव्हा मी त्या झाडाच्या दुधाची परख केली तेव्हा माहित पडलं की याला पिण्याचे खूप फायदे आहेत. हे ना फक्त पोषण देतं, पण मोठ्या आजार आणि जखमांना भरायची पण यात क्षमता आहे. पंडितजीचं बोलणं ऐकून सर्व गावातली लोक खुश होतात. त्या दिवशी नंतर गावातल्या सर्व लोकांसाठी त्या झाडावरनं दूध पोचवलं जायचं. जादुई झाडामुळे पूर्ण गाव समृद्ध झालं होतं आणि आता गावामध्ये कोणतीच कमी राहिली नव्हती आणि नाही कोणत्या बिमारीचं नामोनिशाण होतं. पण आता जिथे पूर्ण गाव जादुई झाडामुळे खुश होतं, तिथेच आता ह्या जादुई झाडाने तर जसं सगळ्यांच्या जीवनातल्या अंधाराला मिटूनच टाकलं आहे. जर मी काही असं केलं ज्यानं मला अजून फायदा झाला तर? रघु खूपच लालची व्यक्ती होता. तो गावातला सगळ्यात मोठा व्यक्ती बनायला बघत होता. तर त्याच्या मनामध्ये एक लालची विचार येतो, ज्याने तो आपला खिसा भरू शकेल. रघु प्रत्येक रात्री त्या झाडाबद्दल विचार करायचा आणि योजना बनवायचा. वा भाई रघु, काय योजना बनवली आहे तू. आता लवकरच जाऊन त्या झाडाला मुळांपासून उखडायचं आहे आणि आपल्या घराच्या वरांड्यात लावायचं आहे. मग त्याचं दूध तू गाववाल्यांना विकशील आणि मालामाल होऊन जाशील. वाह, काय गोष्ट आहे. रघुनी योजना तर बनवली होती, पण त्याला सफल करणं तेवढंच कठीण होतं. पण आपल्या लालची रघुला ह्याचा अंदाजा नव्हता. काही दिवसानंतर रघु काळ रात्रीमध्ये त्या जंगलामध्ये जाऊन पोचतो आणि शेवटी त्याला जो जादुई झाड भेटतो. मला शेवटी मिळालंच. दिसायला मोठं तर आहे. चला, आपलं काम सुरू करूया. रघु कुऱ्हाडीने त्या झाडावरती वार करणारच होता. तेवढ्यातच त्याच्या हातातून ती कुऱ्हाडी कुठेतरी उडून जाते. तेवढ्यातच रघु चकित होतो. अरे हे कसं काय झालं? माझं कुऱ्हाड आपल्या आप हवेत कसं उडायला लागलं? रघुला काही समजूनच नव्हतं येत की हे काय होत आहे. रघु निराश होऊन घरी परत येतो. पण जसाच तो घरी येतो तर त्याने बघितलं ते पंडितजी त्याच्या घराच्या बाहेर त्याची वाट बघत होते. त्यांना बघून रघु चकित होतो. अरे पंडितजी, तुम्ही इथे इतक्या रात्री काय करत आहात? माझी सोड,
तू सांग की तू इतके रात्र झाल्यावर कुठनं परत येतोय? ते मी बाहेर गेलो होतो काही कामामुळे. येण्यात वेळ झाला. खरंच? हो हो. का 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 ठीक आहे. पण जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्या प्रकारे खोटं बोलणं चूक आहे, त्याचप्रमाणे खोटी कमाई पण चूक आहे. पंडितजीचं बोलणं ऐकून रघु थोडा गडबडतो. त्याला असं वाटलं की त्यांना काही माहिती तर नाही पडलं, पण त्याने त्या गोष्टीला नजरअंदाज केलं. मागच्या रात्री जे झालं होतं ते बघून रघु निराश होता. तेवढ्यातच गावातली लोक त्याच्या घराकडे येत होते. अरे हे काय? सगळे गावकरी इकडे का येत आहेत? रघु बाहेर निघून जातो. अरे गावकऱ्यांनो, सकाळी सकाळी तुम्ही इथे का येत आहात सगळे? लाज नाही वाटत तुला हे विचारताना? अरे हा काय उद्धटपणा आहे? अरे वा, चुकी तू कर आणि चुकीचं आम्हाला ठरवतोस? चूक? कुठली चूक? काल तू कुठे होतास रघु? अच्छा, ह्या पंडितनं चुगली केली शेवटी. चुगली नाही, खरं सांगितलं आहे मी सगळ्यांना. खरं? कसला खरा? अच्छा, हे सांग की तू काल जंगलात त्या जादुई झाडाजवळ काय करत होतास? रघु पंडितजीचं बोलणं ऐकून थोडं थांबतो. तुम्हाला कसं माहित पडलं? कारण काल मी पण तिथेच होतो. तू त्या झाडाला तोडायचा प्रयत्न करत होतास. बघा, हा पंडित खोटं बोलतोय. लाज नाही वाटत? मला खोटारडा म्हणतोस? मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला त्या झाडाजवळ बघितलं आहे. हो हो, सांग तू काय करत होता? हो हो, सांग तू काय करत होता? गाववाल्यांचा प्रश्न ऐकून रघु त्रासावून जातो आणि त्यांनी सर्व खरं खरं सांगितलं. हो, मी गेलो होतो त्या झाडाजवळ. त्याला कापायचा प्रयत्न केला तर काय चूक केलं? मागच्या 2 महिन्यांपासून माझ्याकडे काही काम नाही आहे, म्हणून त्या झाडाला कापून मी इथे माझ्या घराच्या बाहेर त्याला लावणार होतो आणि मग ते दूध विकून पैसे कमवणार होतो. तर सांगा काय चूक केली मी? माझं पण जीवन आहे, घर आहे, जबाबदारी आहे. म्हणून जर मी त्या झाडापासून पैसे कमवू पण, तर यात चुकीचं काय आहे? चुकीचं हे आहे की तू ज्या झाडाला कापायला चालला होतास ते कुठलं साधारण झाड नाही आहे. तुझ्या एका चुकीमुळे काही पण होऊ शकलं असतं. मला नाही वाटत की माझं काय असलं काही करण्यानं काही वाईट होईल. तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे मूर्ख. बस आता खूप झालं. तुझ्या ह्या चुकीमुळे तुला ह्या गावातून बहिष्कृत केलं जातं. काय? नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत. निश्चित रूपानं आम्ही हे करू शकतो. तुला आजच्या आजच गावाच्या बाहेर जावं लागेल. हो हो, हेच बरोबर आहे. पंडितजीचं बोलणं ऐकून रघु खूप रागात येतो. त्याला पंडितजीचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. नाही, तुम्ही लोक चुकी करत आहात. मला बाहेर काढून खूप मोठी चूक करत आहात. भुगताल तुम्ही सगळे भुगताल. रघु रागातच गावाच्या बाहेर निघून जातो. रघुच्या गेल्यानंतर सर्वांना भीती होती की रघु त्या जादुई झाडाला काहीतरी करून ना देऊ. त्यामुळेच पंडितजींनी गाववाल्यांच्या बोलण्यावरती त्या झाडाच्या आजूबाजूला पहिरेदारी चालू केली. पण 3 महिने निघून गेले, पण रघुचा काहीच नामोनिशाण नव्हता. यामुळे 3 महिन्यानंतर पंडितजींनी पहिरेदारी हटवून टाकली आणि सर्वांनी चैनचा श्वास घेतला. पण खूप विचित्र झालं. ज्या दिवशी पंडितजींनी त्या झाडाची पहिरेदारी हटवली, त्याच दिवशी रघुने त्या जादुई झाडावरती हमला केला. पंडित, तू मला बाहेर काढून न खूप मोठी चुकी केली आहेस. तू ह्या झाडाला वाचवत होतास ना, आता बघ मी याचा काय हाल करतो. रघुने ठरवलं होतं की त्या झाडाला तो बर्बाद करून सोडेल. पण तेवढ्यातच त्या झाडामधून एक सावली बाहेर येते. त्याला बघून रघु खूप चकित होतो. हे बघ, हे गाव ह्या गाववाल्यांसाठी पूर्वजांची देणगी आहे. ह्याला बर्बाद नको करूस. नाही, मी आता कोणाचं नाही ऐकणार आहे. ज्या लोकांनी मला ह्या गावातून बाहेर काढलं आहे त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेलच. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि ती परछाई हवेमध्ये गायब होऊन जाते आणि रघुने त्या जादुई झाडाला आपल्या कुऱ्हाडीने तोडून मरून टाकलं. आता बघतो गावातले लोकांची भलाई कशी होते. रघु खुश होता आणि त्याचा बदला आता पूर्ण झालेला. पण जसाच तो समोर निघून जातो, त्याच्या शरीरावरती करंट सारखं काहीतरी येतं. पण तेवढ्यातच त्याला त्या सावलीचं बोलणं आठवते. हे बघ,
हे झाड गाववाल्यांसाठी त्यांच्या पूर्वजांची देणगी आहे, ह्याला नष्ट नको करूस. आता रघुला समजले होतं की त्याच्या रागामध्ये घेतलेल्या एका निर्णयाने त्याचं कसं सर्वस्व नष्ट करून टाकलं होतं. शिक्षा, माणसाने आपल्या रागावरती काबू करणं आलं पाहिजे, नाहीतर तोच राग त्याच्या बर्बादीचं कारण सुद्धा बनू शकतं.